पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतल्या 3 मित्रांचा मृत्यू झाला। दहशतवाद्यांनी हिंदू असल्याचं विचारलं आणि आमच्या समोरच त्यांना गोळ्या झाडल्याचं अनुष्का मोने यांनी म्हटलं। त्यावेळच्या आठवणींनी त्यांना अश्रू अनावर झाले। पुरुषांनी त्यांना आम्हाला मारू नका अशी विनंती केली, मात्र त्यांचं ऐकलं नाही आणि धर्म विचारून आमच्या समोरच आमच्या कर्त्या पुरुषांची हत्या केली। आमच्या कुटुंबियांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना सोडू नका अशी विनंती पीडित कुटुंबियांनी केली। विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे, पण तरी काही कोणी रिप्लाय दिला नाही त्याला की कोण हिंदू वेगळे झाले नाहीत कोणी पण तरी आमच्यातले एक जण होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही, आम्ही काय केलंय म्हणून। तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं। माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका, आम्ही काही नाही करत, आम्ही बसतो इथे, तर त्यांनाही शूट केलं। परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून, तर आमच्या जिजूंनी हात वरती केला, तर त्यांनाही शूट केलं। आमच्या समोर आमच्या 3ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं आणि आमच्या घरातले कर्ते पुरुषच होते ते। असे बरेच जणांना त्यांनी तिथे मारलंय, आम्ही काहीच करू शकलो नाही त्यांना। माझा हात माझ्या वडिलांच्या डोक्यावरती होता, तर एक म्हणजे माझ्या हाताला काहीतरी जाणवलं मला की काहीतरी इथे पडले, तर माझं असं काय वाटलं की माझ्या हातावरती गोळी पडली। आणि नंतर मी जेव्हा उठून बघितलं तर मी माझ्या बाबांचं डोकं बघितलं, तर ते पूर्ण रक्ताच्या ह्याच्यात मारलेले होते। हमारे पिताजियों के साथ ही थे, हमारे सामने मारा गया सबको, पूरा आतंकवादी आलेले नेमकं त्यांचा वेशभूषा कशी होती, कशा पद्धतीने आलेले? म्हणजे आपण ज्यांना टिपिकल मूवीज मध्ये बघतो आतंकवादी सेम टू सेम तसे होते ते, एकदम मास्क घातलेला, एकदम तसे दाढी वगैरे होती। बाकी